मित्रांनो, आता मी बागेमध्ये काम करत होतो आणि मला एका पक्ष्याचा आवाज आला. एकदम वेगळा आवाज होता म्हणून मी बघितलं तर तो पक्षी होता हॉर्नबिल. आता हा हॉर्नबिल म्हणजे गावच्या भाषेमध्ये इकडे त्याला गरुड बोलतात. पण त्याचं ॲक्चुअल जे मराठी नाव आहे ते म्हणजे धनेश. आता या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी नेमकं काय करतो, की इतकं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, की हा वेगवेगळ्या झाडांची उंच उंच जी झाडं असतात त्यांची हा फळं खातो. आणि त्याच्या ज्या बिया असतात त्या उडताना अनेक ठिकाणी फिरत असतो. त्या उडताना त्याच्या बिया पडतात आणि त्या बियांपासून जंगल तयार होतं. त्यामुळे ह्या पक्ष्याला फॉरेस्ट फार्मर असं पण बोलतात. त्यामुळे ह्या पक्ष्याचा खूप उपयोग होतो. तर या पक्ष्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी आयुष्यभर एकाच पार्टनरसोबत राहतो बहुतेक वेळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा फिमेल हॉर्नबिल अंडी घालते तेव्हा ती स्वतःला झाडाच्या डोलीमध्ये बंद करून घेते. त्या दरम्यान जो मेल हॉर्नबिल आहे तो ह्या फिमेल हॉर्नबिलला रोजच्या रोज खाणं आणून देतो आणि हे कधी कधी 2 ते 3 महिने सुद्धा चालतं. विचार करा. आणि हे सध्या माणसामध्ये खूप कमी होत चाललंय. मला काही क्लोज एकदम मी पहिल्यांदा एवढ्या जवळून हॉर्नबिलला बघितलेलं. मला काही फोटोज भेटले. एकदम सुंदर फोटो झाले, 2 ते 3 आहेत. दाखवतो तुम्हाला.